हाय हॅलो नमस्कार. तर आज बनवायचं आहे मटन फ्राय, म्हणजे फ्राय थोडंसं त्याच्याबरोबर ग्रेव्ही करायचं आहे. तर बघू शकताय अर्धा किलो एकदम फ्रेश मटन आणलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळे खडा मसाला घेतलेला आहे, आलं लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर पहिला हे सगळे खडा मसाला भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये मिरची, तमालपत्री, काळी मिरी, धने, जिरे आणि लवंग घेतलेले आहे. प्रत्येकी तीन चार तुकडे घेतलेले आहेत. त्यानंतर हे बारीक मिक्स करून घ्यायचं आहे, वाटण करून घ्यायचं आहे त्याचं. बघू शकताय एकदम जबरदस्त इथं मसाला आपला तयार आहे घरगुती. त्याच्यानंतर कोथिंबीर, लसूण आणि आल्याची पेस्ट करायची आहे. घरच्या घरी मसाले केलं तर काही वेगळीच चव येत्या, त्यामुळं मी घरीच करते. बघा इथं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट पण तयार झालेली आहे. पहिला जो खडा मसाल्याचा मसाला करून घेतलेला आहे तो टाकायचा. त्याच्यानंतर आलं लसूण कोथिंबीरची ही पेस्ट ती घालायची. त्याच्यानंतर थोडीशी हळद घालायची. बघू शकता तुम्ही मोठा 1 चम्मच मी हळद घातलेला आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता मीठ मी ह्याच्यातच टाकणार आहे, ज्या वेळेला फोडणी घालेल त्यावेळेला टाकायची काही गरज नाही. आणि दही टाकायचं आहे, दह्यामुळे एकदम छान जबरदस्त चव येत्या. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मटणाला. बघू शकताय तुम्ही सगळा मसाला सगळ्या पीसना असं मस्त लागला पाहिजे. आता हे एक अर्धा तास आपण मॅरिनेशन करायला ठेवूया. चला आता तोपर्यंत आपण कांदा टोमॅटो चिरून घेऊया. मस्त इथं झटपट झटापट कांदा टोमॅटो चिरून झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. आता अर्धा तास पण झालेला आहेत. कढई ठेवली, कढईमध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे. एकदम घरच्या घरी हॉटेल स्टाईल करायचं आहे आपल्याला, त्यामुळे थोडंसं बटर टाकलेलं आहे, तेल टाकलेलं आहे. त्यानंतर तमालपत्री 2 टाकलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि हा लांबडा चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे. आता मस्त कांदा थोडंसं भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला. कांदा टोमॅटो मस्त परत एकदा लाल कलर येऊसपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे तेलात. बारीक गॅसवरती कांदा टोमॅटो मस्त भाजून घ्यायचा आहे. असं थोडंसं प्लेट झाकूया म्हणजे मस्त कांदा टोमॅटो पटकन भाजेल. इथं भाजलेला आहे, बघू शकताय तुम्ही जबरदस्त. त्याच्यानंतर आता मॅरिनेशन करून ठेवलेलं मटण आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. मटण आता टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता मटण मस्त कांदा टोमॅटो तेलामध्ये असं हलवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही जबरदस्त वास तर एकदम मसाल्याचा छान येत आहे. आता हे प्लेट झाकून 1-15 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये आपलं मटण शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत तिकडं भाकरी पण आपली तयार आहे, ज्वारीची भाकरी. बघू शकताय आता मिठाचं कसं पाणी सुटलेलं आहे आणि 50% आपलं मटण इथं आता शिजलेलं आहे. मिठाच्या पाण्यामध्येच आपण 50% मटण शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा. हळद टाकली थोडीशी अर्धा चम्मच. त्याच्यानंतर ही कोल्हापुरी झणझणीत चटणी. मटण कसं एकदम झणझणीत पाहिजे म्हणून मोठे 2 चम्मच चटणी टाकलेली आहे. त्याच्यानंतर आणि परत थोडासा मटण मसाला टाकायचा आहे. आणि लाल एक कलर येण्यासाठी बॅडगी मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे. चरचरीत एकदम लाल कलर यायला पाहिजे म्हणून. त्यानंतर मसाला पण टाकलेला आहे थोडासा अजून. आता मस्त हे हलवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही कलर आला आहे की नाही, जबरदस्त कलर आणि वास पण एकदम भारी येत आहे. आता ह्याच्यामध्ये अजून थोडं मटण शिजायचं आहे, तर थोडं गरम पाणी घालायचं आहे. बघू शकताय गरम पाणी जास्त काय घातलेलं नाही आहे, म्हणजे जास्त काय पातळ पण करायचं नाही, जास्त एकदम फ्राय पण करायचं नाही. थोडंसं मसाला ठेवायचा अंगाबरोबर. आता बघू शकताय 15 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा मस्त जबरदस्त मटण तयार झालेलं. मटण इथं तयार झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही. आता इथं मटणाची पहिला प्लेट आली, त्यानंतर कांदा टोमॅटो मस्त दह्यात मिक्स करून, त्याच्यानंतर ह्यो अर्धा लिंबू आणि ही ज्वारीची भाकरी. जबरदस्त. हॉटेलला जायची गरजच नाही हो, घरच्या घरी एकदम जबरदस्त इथं मटण फ्राय तयार आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा पटापट.